नमस्कार लाडक्या बहिणींनो, सगळ्या लाडक्या बहिणींची केवायसी पण झालेली आहेत आणि 31 डिसेंबर पासून हप्ता जो आहे तो वितरणास सुरुवात झाली आहे. पण यापैकी बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र झाल्या आहेत. म्हणजे कोणत्या कोणत्या अटी आहेत अपात्र होण्यासाठी आणि बऱ्याच लाडक्या बहिणीला पैसे पण आलेले नाहीत. कोणते कोणते कारण असू शकतात पैसे नाही येण्यामागे हे आपण आज बघणार आहोत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे तुमचं कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणं. म्हणजे तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल कुटुंबामधलं, जर तुम्ही 2.5 लाखापेक्षा जास्त पैसे कमवत असाल तर तुमचा जो हप्ता आहे तो येणार नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न, म्हणजे आयकरदाता जर तुमच्या घरात कोणी असेल तर तुम्हाला जे लाडक्या बहिणीचे पैसे आहेत ते मिळणार नाहीयेत. तिसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी जॉबला असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीये. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर याआधी कोणताही लाभ जर तुम्ही घेतला असेल किंवा निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल, कोणताही प्रकारचा गव्हर्नमेंटचा लाभ जर तुम्ही घेतला असेल तर तुम्हाला हे जे पैसे आहेत ते मिळणार नाहीये. आणि पाचवी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर घरामध्ये कोणाकडे 4 चाकी वाहन असेल, म्हणजे ट्रॅक्टर वगळता, म्हणजे ट्रॅक्टर जर असलं तरी पैसे तुम्हाला येणार आहे, पण ट्रॅक्टर व्यतिरिक्त जर दुसरं एखादं कोणतं वाहन असेल तरी तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो आता येणार नाहीयेत. कारण पहिल्यापासूनच सरकारने या जे नियम अटी आहेत त्या लागू केल्या आहेत. यापैकी जर तुमच्या घरामध्ये जर कोणतीही गोष्ट असली किंवा कोणत्याही प्रकारची योजना तुम्ही जर घेतली असेल तर तुम्हाला काय येणार आहे, लाडक्या बहिणीचे पैसे येणार नाहीयेत. आणि आता तुम्हाला काय करायचंय, बरं अजून कोणत्याही प्रकारची यादी वगैरे आलेली नाहीये. जशी काही यादी वगैरे येईल किंवा आणखी कोणत्याही प्रकारचा अपडेट येईल मी तुम्हाला 100% कळवणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जो आहे तो काय करायचा आहे, शेअर करायचा आहे.